मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, पोह्याचा उपयोग फक्त पोहे बनवण्यासाठीच केला असेल तर तुमच्यासोबत ही रेसिपी कोणीच कधीच शेअर केली नसेल तर मी पोह्यापासून मस्त असं खमंग थालीपीठ कसं बनवायचं हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ह्या वाटीने 2 वाट्या मी इथं पोहे घेतलेले आहेत। आता पोहे आपण भिजवतो ना तसे भिजायचे नाहीत, आपल्याला ना जास्त पोह्याचा आहे ना असा गाळ झाला पाहिजे त्या पद्धतीने पोहे इथं भिजून घ्यायचे आहेत। पोहे अगोदर आपण एकदा पाण्याने ना स्वच्छ धुवून घेऊया, कारण की पोह्यामध्ये ना धूळ कचरा वगैरे असतो, तर आपण अगोदर ना स्वच्छ धुवून घेऊया। अशा पद्धतीने हाताने आपण पोहे ना थोडेसे चोळून घेऊया। आता हे पाणी ना पोह्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। मुलांना ना पोहे, उपमा, गोड शिरा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, मुलं जर काही वेगळं जर खायला मागत असतील ना, तर अशा पद्धतीने ना पोह्यापासून मस्त थालीपीठ ना मुलांना बनवून द्या। मुलं आहेत ना आठवड्यातून आपल्याला 2-3 वेळेस तरी हे थालीपीठ आहे ना पोह्यापासून आहे ना बनवून मागतील। तर आता मी इथे ना अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। पोह्याच्या आहे ना थोडंसं वरती आलं पाहिजे इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनटं छान असे हे पोहे आपल्याला आहेत ना भिजून द्यायचे आहेत। याच्यामधले पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला पोहे ठेवायचे आहेत। पूर्णपणे आपण ह्या पोह्यामधले ना पाणी आटलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी घातलं होतं ते आटलेलं आहे आणि छान पोहे आहेत ना असे भिजलेले आहेत। हाताने आहेत ना जेवढे होतं होईल ना तेवढे आपल्याला इथं अशा पद्धतीने आहेत ना बारीक करून घ्यायचे आहेत। अजिबात पोहे सावताले राहिले नाही पाहिजे, पूर्णपणे बारीक करून घ्यायचे। होतं होईल तेवढे पोहे आहेत ना हाताने बारीक करून घेतलेले आहेत। त्यामध्ये ना 2 वाट्या मी पोहे घेतलेले आहेत, तीच ना अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि कट करून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर घालून घेऊया। मोठ्या आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदा जेवढा जास्त असेल ना तेवढा खायला छान लागतो, कुरकुरीत। आबडधोबड असा लसूण ठिसून घेतलेला आहे, लसूण घातलेला आहे 1 चमचा ठिसून घेतलेला। घरगुती लाल तिखट अर्धा चमचा घालून घ्यायचं। थोडीशी हळद घालून घेऊया, अर्धा चमचा धना पावडर घालून घेऊया। मी इथं थोडेसे जिरे घेतलेले आहेत सवतालेच। पोहे खायचा 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचा आणि मगच तो घालायचा। अशा पद्धतीने हातावर चोळून घेऊन ओवा जर घातला ना खमंग असं थालीपीठ लागतं आणि ओवा आहे ना आवर्जून घाला, ओव्याने एकदम खमंग लागतं थालीपीठ खायला। मी इथं लाल तिखट घातलं होतं, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने कट करून। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता आपल्याला एक छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आधी आपण पोह्यामध्ये टाकलेलं साहित्य सर्व एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून छान असा मस्त घट्टसा ना गोळा तयार करून घ्यायचा। जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही, लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदमच घालायचं नाही। जास्त निब्बर पण मळायचं नाही आणि जास्त पातळ बी नाही, तर मिडियमच ठेवायचं। निब्बर जर राहिलं तर आपलं थालीपीठ असं थंड झाल्याच्या नंतर निब्बर निब्बर होईल, तर आपल्याला पातळ थोडंसं नॉर्मलच पातळ करायचं आहे की मऊ लुसलुशीत राहायला पाहिजे आपलं थालीपीठ। तर अशा पद्धतीने पाहू शकता मी मळून घेतलेलं आहे। 5 मिनटं छान असं आपण भिजायला ठेवूया। अशा पद्धतीने घरामध्ये ना कॉटनचं कापड वगैरे आपलं असलं ना अशा पद्धतीने चौकोनी काढून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून आपलं थालीपीठ थापताना नाही खाली चिकटणार नाही। आणि छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे, पाहू शकता। मस्त असं हाताला थोडंसं पाणी लावायचं, मस्त असा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं। लहान मोठे आपल्या आवडीनुसार थापून घेतले तरी पण चालतील।
थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आणि थापून घ्यायचं. पातळ हवं असेल तर पातळ थापून घ्या, तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाडसर थापून घेतलं तरी चालेल. हे थालीपीठ आहे ना दह्यासोबत, सॉससोबत, खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत खाल्लं ना तरी पण खूप छान लागतं खायला. आणि तसं जरी खाल्लं ना गरम गरम तरी पण छान लागतं खायला. मस्त असं थालीपीठ आपलं इथं थापून झालेलं आहे. मी जरा पातळच थापलेलं आहे. थालीपीठ थापूस तर मी इथं पॅन गरम करायला ठेवला होता. छान असा पॅन गरम झालेला आहे. त्यावरती ना अगोदर अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं. ते चौकून असं पसरून घ्यायचं तेल, जेणेकरून आपलं थालीपीठ खाली चिकटणार नाही. गॅस मिडियम करायचा आणि अशा पद्धतीने थालीपीठ टाकून घ्यायचं. किती मस्त असं इझिली आपलं हे कापडसुद्धा निघलेलं आहे, अजिबात त्याला चिकटलेलं नाही. आता कढीने ना थोडंसं तेल सोडून घेऊया. अशा पद्धतीने कढीने तेल सोडलं ना तर पटकन इझिली आपलं इथं थालीपीठ उलटलं जातं. 1 मिनिट असं झाकण ठेवून वाफवून घेऊया. आता आपण पलटी करून घेऊया. पहा मस्त असं भाजलेलं आहे. आपण दुसऱ्या बाजूकून पण आता छान भाजून घेऊया. गॅस फुल करूया आणि परत आणखीन थोडंसं पलटी करून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने परत तेल सोडून घ्यायचं. मस्त खमंग आपलं पोह्याचं इथं थालीपीठ छान भाजलेलं आहे. सर्व आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त असं पोह्यापासून आहे ना थालीपीठ तयार झालेलं आहे. पाहू शकता एकदम असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.